जय भीम. नमो बुद्धाय. मित्रांनो, मी आजपासून बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक वाचण्याचं सुरुवात करत आहे. तर मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला, जन्मापासून परिवजेपर्यंत. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम्य असे एक राज्य नव्हते. देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती, तर काही राज्याची सत्ता नव्हती. म्हणजे ख्रिस्ती पूर्व 6व्या शतकात सार्वभौम्य म्हणजे एक छत्रछायेखाली एकाच राज्याची सत्ता असलेले असं राज्य नव्हतं, एक पण राज्य नव्हतं. आपला संपूर्ण देश हा वेगवेगळ्या लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती, तर काही राज्यावर सत्ता नव्हती. राज्याची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण 16 होती. म्हणजे ज्या राज्यावर सत्ता होती ती एकूण 16 होती, आणि ती अशी होती, त्यांची नावे: अंग, मगध, काशी, कौशल्य, वज्र, मल्ली, चेदी, वत्स्य, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होती. आणि ज्या राज्यावर राज्याची आधी सत्ता नव्हती ती होती कपिलवस्तू, शाक्य, पावा, कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलीचे विदेह, राजग्रामचे कोलीय, अल्पकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिपलवनाचे मौर्य आणि ज्याची राजधानी सुकुमारगिरी होती ते भग्ग. ज्या राज्यावर राज्याची सत्ता होती त्या राज्यांना जनपद व ज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत. म्हणजे ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्यांना जनपद म्हणत, व ज्या राज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज असे म्हणत. कपिलवस्तू येथील शाकांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती. म्हणजे कपिलवस्तू येथील शाक्याची जी शासन पद्धती होती तिची विशेष माहिती मिळत नाही. या राज्यांची शासन पद्धती ही प्रजासत्ताक होती, की त्यावर काही